ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय सचिन बद्दल. सचिनने काल चेन्नईत केलेल्या सेंचुरी बद्दल. कारण मला तुम्हाला विचारायचं आहे की सचिननी वयाच्या 35व्या वर्षी हे 41वे शतक केलं. गावस्करनी जेव्हा 34 सेंचुऱ्या केल्या तेव्हा आपण फारच अगदी आपले हात ज्याला गगनाला पोचले होते असं म्हणतात ते झालं होतं. 41 सेंचुरी हा माणूस करतोय. कदाचित उद्या 50ही करेल. ही कमिटमेंट त्याच्यामध्ये ह्या 35व्या वर्षी कुठून येते? हे रिटायरमेंटचं वय आहे, सचिनने निवृत्त व्हावं अशी चर्चा लोक करत होते. नेमका हाच विषय आम्ही काही दिवसापूर्वी बोलत होतो की 19 वर्ष क्रिकेट खेळणं आणि लक्षात घ्या त्याचं आज 35 वर्ष वय आहे असं वाटत असेल, पण नॉर्मली क्रिकेटरची कारकीर्द सुरू होते 20 किंवा 21व्या वर्षी. पण या सचिननी हे सगळे पॅरामीटर सगळे मोडून टाकले. त्यांनी सुरुवात केली 16व्या वर्षी, म्हणजे त्याचं जवळजवळ 5 वर्ष करिअर आधी सुरुवात झाली. म्हणजे समजा जर नॉर्मल क्रिकेट जर तो आता 40 वर्षाचा 40 वर्षाचं धरलं पाहिजे, म्हणजे 40 वर्ष. आणि सुनील गावस्कर म्हणतात की 35 किंवा 36व्या वर्षी क्रिकेटरचं किंवा स्पेशली बॅट्समनचं त्याची जी कला असते ती जास्त बहरून येते. आणि जर तसंच जर असेल तर मला वाटतं अजून 5 वर्ष किंवा ही कला वाढतच राहील. कमिटमेंट आणि त्याला एवढी ऊर्जा किंवा त्याला जी शक्ती मिळते किंवा ती मला वाटतं केवळ त्याची स्वतःचीच आहे. म्हणजे शोलेमध्ये तुम्ही त्याला लहानपणापासून बघताय. मला सांगा त्या वांद्र्यामध्ये तुम्ही ज्या वांद्र्यात राहत होता तिथे सचिन राहायचा, तिथे खेळताना लहानपणापासून बघताय. हे वेड जे आहे, वेडा माणूसच इतका थोर बनू शकतो. हे वेड त्याच्यामध्ये लहानपणापासूनच आहे. हे पॅशन त्याच्यामध्ये जबरदस्त पॅशन आहे. तो रबर बॉलनी क्रिकेट खेळत असो किंवा टेनिस बॉलनी खेळत असो किंवा नंतर आचरेकरांकडे जाऊन त्यांनी जे धडे घेतले आणि नंतर तर आपण सगळ्यांनीच बघितलं. अजून एक लक्षात घ्यायला पाहिजे की 1995-96 सालापासून 1985-86 सालापासून त्याचं फर्स्ट क्लास क्रिकेट सुरू झालं. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर त्याची कारकीर्द आता 25 वर्षाची झालेली आणि 25 वर्षाची कारकीर्द अजूनही तो तेवढ्याच जोमाने पुढे नेतो. त्यासाठी काहीतरी स्वतः मला वाटतं ही एक भूक आहे स्वतःलाच स्वतःला समाधान देण्याची. म्हणजे त्याची भूक कधी शमत नाही म्हणून तो अधिकाधिक चांगला खेळतो. सुधीर वैद्य, मला सांगा, तुम्ही सगळी आकडेवारी जमा करता. तुमच्याकडे पूर्वीपासून म्हणजे अगदी सोबरच्या काळापासून वगैरे आकडेवारी असेल. हे आकडेवारीचं जे सचिनच्या नावाचं पुस्तक आहे ते आतापर्यंत सगळ्यात मोठं झालंय. हो, निश्चितच मोठं झालेलं आहे. त्याच्यावरती रकाने भरून किंवा टेबल वेगवेगळ्या प्रकारचे टेबल आहेत ती आम्हाला रोज सांभाळून ठेवायला लागतात आणि त्याच्यात अपडेटिंग करायला लागतं. मी तर म्हणेन सचिन म्हणतात तसं त्यांनी सुरुवात केली आपल्या आयुष्याची सेंचुरीजनी. पहिला सेंचुरी मारली गुजरातच्या विरुद्ध वानखेडेवरती. हे काय थांबणार नाहीये. आणि मला वाटतं त्यांनी किती सालची गोष्ट सांगताय तुम्ही? 85-86 सीझन मधली. मी त्यांनी सुरुवातच केली आपल्या क्रिकेट जीवनाची. आणखीन त्यांनी जसे अनेक विक्रम मोडलेले आहेत गावस्करचे पर्टिक्युलरली, तर माझ्या माहितीप्रमाणे की माझ्या अपेक्षेप्रमाणे हा तो देखील मोडणार आहे. गावस्करने 81 सेंचुरीज मारलेल्या आहेत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आणि त्याच्याकरता तो 349 मॅचेस खेळलाय. सचिनचे किती झाले? सचिनच्या 249 झाल्यात फर्स्ट क्लास मॅचेस आणि सेंचुरीज आहेत 67. म्हणजे त्याला अजून 15 मारायचे आहेत. मला खात्री आहे द रेट ॲट विच ही इज डुईंग तो 15 सेंचुरीज मारून गावस्करचा तो देखील उरलेला एक रेकॉर्ड आहे तो मोडेल. मला सांगा, तुम्ही हे स्टॅटिस्टिक्सचं काम किती वर्ष करताय? 50 वर्ष. बरोबर 50 वर्ष झाली. येस, 50 वर्ष. त्या काळात इंटरनेट नव्हतं किंवा जे काय मला 1960 पासून. म्हणजे बघा, तुम्ही गावस्करची पिढी बघितली जी 71 साली उदयाला. त्याच्या आधी तुम्ही विजय मांजरेकर वगैरे बघितलेले, सर्व बघितले. म्हणजे 3 पिढ्या ऑलमोस्ट तुम्ही बघितलेल्या इझिली. मला सांगा, आकडे तज्ञ म्हणून, स्टॅटिस्टिशियन म्हणून तुम्ही, मी फार आधी घेऊन जात नाही तुम्हाला कारण तुम्ही ते आधीचे विजय मांजरेकर वगैरे नको, पण गावस्कर आणि सचिन ही 2 आकड्यांची पुस्तक आहेत. काय तुलना कराल तुम्ही? दोन्ही क्रिकेटर्सने आम्हाला खूप खूप त्रास दिला म्हणजे हे रेकॉर्ड ठेवण्यामागे. कारण एक रन जरी काढली ना तर तो रेकॉर्ड व्हायचा. गावस्करचा काय, सचिनचा काय. त्यामुळे आणि कुठल्या तरी प्रकारचा रेकॉर्ड निश्चित होईल. त्याची याद नामावली केली तर ते लांबलचक होईल, पण त्याची प्रत्येक धाव ही एक रेकॉर्ड बनायची. आणि ते सचिनचं देखील तेच आहे. सेंचुरी मारली आता पुढले किती 15 उरल्यात गावस्करचा रेकॉर्ड मध्ये. त्याच्या पुढला आदर्श कोण आहे, कुठला रेकॉर्ड कोणाचा मोडायचा आहे, हे सगळं मग तयार ठेवायला लागतं. मग ते ठेवतो आम्ही आणि त्याच्यामुळे म्हणतो की त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला त्या बाबतीत. आणखी त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं खूप कठीण आहे. तर बघा सचिन, तुम्ही म्हणता 41 सेंचुरीज मारल्या, त्यातले 15 वेळा जिंकलो. वन डेला तर त्यांनी 42 मारल्या, तेवढा 30 मॅचेस पण जिंकलेलो होतो. 42 पैकी 30 मॅचेस जिंकलोत. आणखीन फक्त 11 लॉस झाले होते आणि एक मॅच होता नो रिझल्ट म्हणून एंड झाली, संपली मॅच.
पण 42 सेंचुरीपैकी 30 मॅचेसमध्ये आपण मॅच जिंकलो, हे काय कमी झालं का? हे त्याचं कर्तृत्व आहे. आपण ही चर्चा चालू ठेवूया, पण आता मला लागायचं एक ब्रेक. कसोटी आणि वन डे दोन्ही बाबतीत सुधीर वैद्यांनी आपल्याला ठोस आकडेवारी दिलेली आहे. दोन्ही बाबतीत सचिनवरचा हा जो आरोप आहे की सचिन सेंचुरी करतो तेव्हा भारत जिंकत नाही, हा आरोप धादांत खोटा आहे. हे आपल्या कार्यक्रमात आत्ताच सिद्ध झालंय. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक पूर्वी तुम्ही पहा आपल्या पडद्यावर कालच्या शतकाने, चेन्नईतल्या सेंचुरीने सचिनने आपल्या टीकाकारांची तोंड बंद केली आहेत का? पडद्यावर बघू शकता. 84% लोक म्हणतात होय, सचिनने तोंड बंद केली आहेत. ती कालच बंद केली आहेत, बॅट उंचावून बंद केली आहेत. आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.